ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मैफत अर्जुनला म्हणतो, तुझ्या मधुभाऊंना मारायसाठी मी गुंड नाही पाठवले रे. तो अर्जुन सुभेदार रागाच्या भरात तुम्ही मला काय पण बोलायला लागला. मी माझ्या पोरीला सोडवू का तुझ्या सासऱ्याच्या मागे धावू? मी कशाला तुझ्या सासऱ्याच्या मागे जाऊ रे. त्यावर सायली म्हणते, मैफत शिकरे तू फक्त ना तुझ्या लेकीला सांभाळ बरं का. माझ्या मधुभाऊंना त्रास देण्याची हिंमत पण करू नकोस. माझ्या मधुभाऊंच्या मागे लागलास ना तर बघ. अर्जुन म्हणतो, पुढच्या वेळेला कोर्टात भेटू बरं का मैफत. आणि तेव्हा तुझ्या पोरीला शिक्षा होईल ना तेव्हा ती 3 महिन्याची नसेल. आता मैफत पुन्हा एकदा अर्जुनकडे रागाने बघतो आणि असा समोर येतो. त्याच्या जसं काही अर्जुनला खाऊन का ठेवू असं करत असतो तो. तर आता मैफत अर्जुनला काहीही न बोलता आता तिथून निघून जातो. मग आता अर्जुन सायलीला म्हणतो, चला सायली आपण जे बोललो होतो ना ते करून दाखवायची वेळ आली. सगळ्यात आधी मैफतचे आणि विलाचे कनेक्शन शोधूया. तर आता सायली आणि अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये गेलेत आणि तिथे ते खूप डॉक्युमेंट शोधतात. खूप शोधाशोध केली तरी तिथे अर्जुनला काय सापडत नाही. तो इन्स्पेक्टर तिथे फोनवर बोलत बसलेला असतो. अर्जुन त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो, हे काय आहे? त्या विलासला अटक झाली होती ना, म्हणजे जेव्हा त्याचा खून झाला त्याच्या आधी त्याला अटक झाली होती ना. फेक प्रॉपर्टी बनवण्याची शिक्षा खूप मोठी असते ना त्या गुन्ह्याची. मग 2 महिन्याच्या आतच कसं काय तो जेलच्या बाहेर निघाला? कोणी जामीन दिली त्या विलासची? आता अर्जुन त्या इन्स्पेक्टरला विचारत असतो आणि चिडून म्हणतो, गेल्या 2 तासापासून मी पेपर बघतोय इथे पण मला कुठेच पेपर सापडत नाहीत. त्यावर ते पोलीस म्हणतात, हे बघा सर तुमचा कॉल आला तेव्हाच मी ते सगळे पेपर रेडी ठेवले होते. पण काय झाले, विलासला जामीन मिळाली होती तेव्हा पण त्या जामिनीचे पेपर त्या फाईलमधूनच गायब करण्यात आलेत. तर सायली म्हणते, असे कसे गायब झाले ते पेपर? ते पोलीस म्हणतात, विलासला ज्याने जामीन मिळवून दिली ना तो कोणीतरी बिल्डर होता बघा. माझ्या चांगले लक्षात आहे. मला माहिती आहे. अर्जुन म्हणतो, कोण होता तो? नाव सांगा मला. ते पोलीस म्हणतात, तेच सांगतोय मी तुम्हाला. तो एक बिल्डर होता. खूप खूप पैसे होते त्या बिल्डरकडे. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघायला लागतात. अर्जुन म्हणतो, म्हणजे आपला अंदाज खरा निघाला सायली. आपला अंदाज खरा ठरलाय. म्हणजे विलासला सोडवणारा मैफत शिकरेच होता. तर हा आजचा भाग इथे संपवलाय आणि पुढच्या भागात दाखवले त्यांनी ही प्रिया घरी आले अश्विनसोबत आणि उगाचच सायलीशी डोकं लावत असते. माझ्यासाठी पण कॉपी घेऊन ये. काय आहे ना मी विसरून गेले. तुला तुझ्या सासूच्या खोलीत जाता येत नाही ना. मग आता अश्विनने कल्पनाताईंना सांगितले की त्याला प्रियाशी लग्न करायचं आहे. कल्पनाताई त्याला ओरडतात आणि म्हणतात, तुझ्या मनात असा विचार कसा आला रे अश्विन? अरे प्रियाचे लग्न तुझ्या भावासोबत ठरले होते ना. अश्विन म्हणतो, अगं पण तिचे पुढचे आयुष्य तिने असेच घालवायचे आहे का? मग आता कल्पनाताई म्हणतात, प्रियाचे लग्न चांगल्या मुलाशी व्हायला हवं, पण तो मुलगा तू असशील असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. तर आता या दोघांचे बोलणं सायलीने ऐकले आणि आता सायली अश्विनचे लग्न प्रियाशी होऊन देईल का हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.